दरम्यान ज्या युयू लळित यांचा आक्षेप घेण्यात आलाय ते कोण आहेत त्यावरही ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूयात। कल्याण सिंग यांच्यासाठी 1994 साली अयोध्या प्रकरणी वकिली केली होती। लळित यांच्या 5 न्यायाधीशांच्या घटनापीठामध्ये समावेश होता। त्यांच्या समावेशावर वकील राजीव धवन यांनी आक्षेप दाखवला होता। तर आक्षेपानंतर खटल्यापासून स्वतःला वेगळं करण्याची लळित यांची भूमिका पाहायला मिळाली आहे। याआधी 2G प्रकरणात सीबीआय कडून विशेष सरकारी वकील म्हणून त्यांनी काम केलं होतं। ऑगस्ट 2014 पासून सुप्रीम कोर्टात न्यायाधीश म्हणून त्यांनी नियुक्ती घेतली होती। वळ्या पुढच्या बातमीकडे। देशात आणि राज्यात सत्ता बदल करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनेही कंबर कसली आहे। निर्धार परिवर्तनाचा ही राष्ट्रवादी काँग्रेसची यात्रा आजपासून रायगडमधून सुरू झाली आहे। रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचं दर्शन घेऊन परिवर्तन यात्रेला सुरुवात झाली आहे। राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, छगन भुजबळ, जयंत पाटील, धनंजय मुंडे, गणेश नाईक, सुनील तटकरे उपस्थित आहेत। भाजप शिवसेना सरकारने शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करत राजकारण केलं हे जनतेच्या लक्षात आहे। त्यांचा पराभव निश्चित असल्याचं राष्ट्रवादीच्या नेत्यांनी म्हटलंय। पाच राज्यामध्ये दारुण पराभव झाल्यामुळे भाजप हे खडबडून जागे झालंय आणि त्याच्यामुळे आता ते त्यांना कोणी जे सांगतील की ह्याच्यामुळे आपलं असं झालंय म्हणून ते निर्णय त्यांनी घ्यायला सुरुवात केलेली आहे। ह्या राहिलेल्या महिनाभराच्या काळामध्ये 2 महिन्याच्या काळात एवढे वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय पुन्हा जनाधार आपल्या बाजूने कसा वळवता येईल याबद्दल भाजप शिवसेना हे सरकार त्या ठिकाणी करेल। ह्याला कोणीही विश्वास ठेवू नये। हे निव्वळ चुनावी जुमला आहे। हे निव्वळ फसवणूक करण्याचं काम आहे, गाजर दाखवण्याचं काम आहे, लोकांची दिशाभूल करण्याचं काम आहे आणि हाच निर्धार घेऊन ही परिवर्तन यात्रा आम्ही सुरू केलेली आहे। घटनेतील वेगवेगळ्या कलमांचा जो आहे अवमान केला जातो आहे, ती तोडली मोडली जाते आहे। काही तर सांगतातच आहे काही मंत्री की आमचं राज्यसभेत आणि लोकसभेत जर हे आलं बहुमत आलं तर आम्ही निश्चितपणे घटना बदलू। म्हणजे ही लढाई जी आहे ही संविधान विरुद्ध मोदी अशी ही लढाई आहे, लोकशाही विरुद्ध मोदी अशी ही लढाई आहे। आज जे लोकशाहीचं सरकार हुकुमशाही करत आहे, राज्यात सुद्धा ज्या पद्धतीनं हुकुमशाही चालू आहे, या दोन्ही हुकुमशाहीच्या विरोधात दिल्लीच्या तख्तावर बसल्यानंतर सुद्धा या 4.5 वर्षात छत्रपती शिवाजी महाराजांचं आंतरराष्ट्रीय स्मारक एक साधी वीट सुद्धा आज यांना उभी करता आले। राज्यात कर्जमाफीची घोषणा केली, त्या घोषणेला त्या योजनेला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिलं। कर्जमाफी कुणाला मिळाली नाही, घोषणा फसवी ठरली, पण योजनेला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिलं। वारंवार या 4.5 वर्षात छत्रपती शिवाजी महाराजांचं अवमान करायचं पाप राज्यातल्या आणि केंद्रातल्या सरकारने या ठिकाणी आज या 14 तळावर परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नतमस्तक होत असताना एक 4 वाक्य दिले आहे की हा संघर्ष पाण्यासाठी नाही, हा सामान्य माणसाच्या हक्कासाठी आहे। ज्या परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या स्वातंत्र्य हिंदुस्थानाला घटना दिली। वळ्या पुढच्या बातमीकडे। काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा आज नागपुरात दाखल झाली आहे। दीक्षाभूमी इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेला सुरुवात झाली आहे। विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, नसीम खान, मुकुल वासनिक हे यात्रेत उपस्थित आहेत। परंतु पैसाच उपक्रमाकडे नाही असं त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे त्यांनी शैक्षणिक भत्ते, LTA, रजेचे भत्ते पूर्णतः बंद केलेले आहेत, देत नाहीत। पगार 10 तारखेचा पगार हा वेळोवेळी पुढे ढकलता जात, 15 तारीख झाली तरी पगार मिळत नाही। दुसरी गोष्ट, 2 वर्षापासून आम्हाला बोनस मिळत होता, तो फक्त द्यायचा आणि प्रत्येक महिन्यातून 500-500 रुपये करून ते वादात करून घेतो, फक्त उचल दिल्यासारखा हा प्रकार आहे। यावर्षी देखील बोनसची फक्त घोषणा झाली, मीडियामध्ये पेपरमध्ये सगळ्यांना दाखवलं गेलं,
परंतु अद्यापर्यंत तो 5,500 किरकोळ बोनस तो सुद्धा देण्यात आलेला नाही. यावेळेस त्यांनी बोनसमध्ये प्लॅनिंग असं केलं की आपला पगार लेट ते 15 तारखेपर्यंत 10 तारखेपर्यंत करतात, परंतु यावेळेस त्यांनी दिवाळी तोंडावर म्हणून 1 तारखेलाच पेमेंट करून टाकलं. ही फार मोठी खेळी केली आणि 1 तारखेला पगार लोकांच्या हातात आल्यानंतर बोनसची घोषणा केली. लोकांनी काय केलं, असणारा पगार 1 तारखेलाच मिळाला दिवाळीपूर्वी, त्यामुळे तो मजेशीर खर्च केला.